नमस्कार. प्रबोधनकार ठाकरे यांनी जे प्रबोधन नावाचं पाक्षिक सुरू केलेलं होतं, या पाक्षिकाला जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि त्यानिमित्तानं आपण जी काय ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, या ऑनलाईन व्याख्यानमालेतला आपला आजचा विषय आहे प्रबोधनकार ठाकरे आणि सार्वजनिक नवरात्र महोत्सव. म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी जो सार्वजनिक नवरात्र महोत्सव सुरू केला, त्या पाठीमागची भूमिका काय होती आणि तो उत्सव कशा प्रकारे सुरू झाला आणि त्याची आजची गरज काय आहे, या सगळ्या बाजूंनी आपण हा विषय समजून घेऊया. तर प्रबोधनकार ठाकरेंनी हा उत्सव सुरू करण्यापाठीमागची त्यांची भूमिका जर आपण बघितली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की हा सार्वजनिक नवरात्र महोत्सव साधारणपणे 1926 साली सुरू झाला दादरमध्ये. तो कशासाठी सुरू झाला याची एक मोठी गोष्ट प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या माझी जीवनगाथा या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 सार्वजनिक उत्सव त्याच्या अगोदर होते. म्हणजे एक उत्सव होता तो पंढरपूरच्या आषाढी वारीचा उत्सव आणि दुसरा जो होता तो गणेशोत्सव. या दोन्ही उत्सवांमध्ये एक विशिष्ट विचार विशिष्ट समाजाला दिला जात होता. म्हणजे जेव्हा आषाढी वारीचा सार्वजनिक उत्सव सुरू झाला, त्या उत्सवामध्ये कीर्तन, भजन, अभंग याच्या माध्यमातून नामदेवरायांनी महाराष्ट्रभरातल्या सगळ्या दिंड्यांचे एकत्रीकरण करून फळावर एक नवा विचार देण्याचं काम केलं. तर हा महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक उत्सव. पण त्या उत्सवामध्ये पेशवाईच्या काळामध्ये काही जात वर्चस्वादी प्रवृत्ती शिरल्या आणि त्यांनी या उत्सवामध्ये जातीयवाद आणण्याचं काम केलं. म्हणजे काही पेशव्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिर परिसरामध्ये अस्पृश्यांना फिरकायला बंदी केली. काही पेशव्यांनी तुकाराम महाराजांचे केवळ अभंग म्हटले म्हणून, तुकाराम महाराजांचं नाव घेतलं म्हणून त्यांना मारहाण केली. तर हे अशा रीतीनं पेशव्यांनी एकदा राजसत्ता हातात आल्यानंतर आपल्या जात वर्चस्वादी वृत्तीचं प्रदर्शन घडवलेलं होतं. तर असा हा आषाढी वारीचा उत्सव एका बाजूला महाराष्ट्रामध्ये समतेचं तत्वज्ञान सांगणारा उत्सव होता. अचानकपणे पेशव्यांची सत्ता गेली आणि ब्रिटिशांच्या हातात सत्ता आली. ब्रिटिशांच्या हातात जरी सत्ता गेलेली असली तरी सुद्धा पेशव्यांची जात वर्चस्वाची वृत्ती अजून संपलेली नव्हती. म्हणजे प्रबोधनकारांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांच्या राजकीय सत्तेचा सुंभ जळाला होता, पण जात वर्चस्वादी प्रवृत्तीचा पीळ मात्र अजून गेलेला नव्हता. आणि मग इंग्रजांकडे गेलेली सत्ता आपण परत कशी मिळवायची आणि आपल्या पेशवाईचं कसं पुनरुज्जीवन करायचं याची काळजी करणारा एक महाराष्ट्रात वर्ग तयार झाला. अर्थात त्यामध्ये काही चांगलेही लोक होते, जातीच्या पलीकडे जाणारे काही लोक होते, पण बहुतांश लोक हे पेशवाईचं पुनरुज्जीवन करू पाहत होते, पेशवाईचे अभिमानी लोक होते. आणि साहजिकच या लोकांचं जर संघटन करायचं असेल तर त्यांचा एक सार्वजनिक उत्सव सुरू होणं गरजेचं होतं. मग हा सार्वजनिक उत्सव कशाचा सुरू करायचा, कोणत्या देवतेचा उत्सव सुरू करायचा हा एक प्रश्न होता. आणि साहजिकच पेशव्यांचं दैवत हे गणपती असल्यामुळं त्यांनी गणपतीचा उत्सव सुरू केला. त्याच वेळेला राजाराम शास्त्री भागवत नावाचे एक मोठे विद्वान होते. त्यांनी लोकमान्य टिळकांना असा सल्ला दिला होता की तुम्ही गणपतीचा उत्सव सुरू करण्यापेक्षा पूर्वापार समतेचं तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहार करणारा जो वारकरी संप्रदायाचा आषाढी वारीचा सार्वजनिक उत्सव आहे त्यालाच आपण अधिक लोकप्रिय करू, त्यालाच अधिक आपण लोकांच्या पर्यंत घेऊन जाऊ. पण अर्थातच ते लोकमान्य टिळकांनी मांडलं नाही. याचं कारण स्पष्ट होतं की महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या विरोधात काहीतरी करू पाहणारा जो वर्ग होता त्यातल्या बहुतांश लोकांची मानसिकता ही जात वर्चस्वादी होती आणि त्यामुळे त्यांना आषाढी वारीचा हा समतेचा उत्सव मान्य असणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी गणपतीचा उत्सव सुरू केला. हा गणपतीचा उत्सव साधारणपणे मुंबईला ज्या हिंदू मुस्लिमांच्या दंगली झाल्या त्या दंगलीनंतर सुरू झालेला होता. म्हणजे त्याला धार्मिक दंगलीचा एक पदर होता, राष्ट्रवादाची एक बाजू होती आणि जात वर्चस्ववादाचा एक विचार त्याच्या पाठीमागे होता. अशा गोष्टीतून लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. हळूहळू याचं लोण सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरलं. पण याच्यामध्ये सहभागी होणारा जो गट होता तो प्रामुख्याने जातीयवादी अशा विचारांचा होता. काही अपवादही असतील. मग दादरमध्ये सुद्धा असं एक मंडळ होतं आणि ते गणपतीचा उत्सव साजरा करत होतं. अनेक वर्ष गणपतीचा उत्सव त्या ठिकाणी
सुरू होता. या गणपतीच्या उत्सवाच्या कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर जावळे म्हणून. आणि हे जे डॉक्टर जावळे आहेत ते त्यांच्याच जातीच्या सगळ्या लोकांना घेऊन हे गणपतीचं मंडळ चालवत होते. वर्गणी सगळ्या एकूण बहुजन समाजाकडनं घ्यायच्या आणि उत्सवामध्ये कार्यकारी मंडळ मात्र स्वतःच्या जातीचं ठेवायचं, असा एकंदरीत मामला होता. मग याच्यामध्ये जे सगळे प्रवचनकार येत होते, कीर्तनकार येत होते, अन्य कार्यक्रम करणारे लोक येत होते, हे एकाच जातीचे होते आणि बहुजन समाजाला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नव्हतं. असा हा उत्सव दरवर्षी चालू होता. वर्गणी मात्र सगळीकडून यायच्या, पण कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे जे लोक होते आणि कार्यक्रमाचं नेतृत्व करणारे जे लोक होते ते मात्र एका विशिष्ट जातीचे होते. कार्यक्रमामधले सगळे कलाकार सुद्धा एका विशिष्ट जातीचे होते आणि त्यामुळं साहजिकच या सगळ्या गोष्टीची एक चीड समाजामध्ये होतीच. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व उदयाला येत होतं. 1920 साल झालेलं होतं, टिळक गेलेले होते, महात्मा गांधींचं नेतृत्व एका बाजूला उदयाला येत होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर दलितांचा प्रश्न राजकीय प्रश्न बनून बाबासाहेब आंबेडकर पुढे आलेले होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अस्पृश्य समाजाची लोक आपल्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी लढे चालवत होती आणि त्याचाच एक भाग म्हणून दादरमध्ये एक समाज सुधारणा युवक दल नावाचं एक संघटना होती. आणि या संघटनेच्या लोकांनी असं ठरवलं की जर अस्पृश्य समाजाकडून तुम्ही वर्गणी घेता तर गणपतीच्या उत्सवामध्ये सुद्धा आम्हाला सहभागी होता आलं पाहिजे, किंवा गणपतीचं दर्शन घेता आलं पाहिजे. आणि त्यानुसार हा समाज सुधारणा युवक दल नावाचा गट काही अस्पृश्य लोकांना घेतलं, त्यांनी वर्गणी भरलेल्या सगळ्या पावत्या घेतल्या आणि हे सगळे लोक आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये गणपतीचं दर्शन घेणार असा निर्धार करून गणपतीकडे निघाले. त्यांचे बोले नावाचे त्यावेळेला पुढारी होते, त्या बोलेंना सोबत घेऊन हा सगळा गट निघाला. मग हे जे बोले होते ते प्रबोधनकार ठाकरेंच्याकडे गेले. तोपर्यंत प्रबोधनकारांना याची काही कल्पना नव्हती. प्रबोधनकारांना जाऊन त्या बोलेंनी सांगितलं की असं जो आपल्या दादरमध्ये गणपतीचा उत्सव आहे त्या उत्सवामध्ये अन्य जातीच्या लोकांना काही स्थान मिळत नाहीये आणि केवळ एकच जात, सगळे त्यांचेच कार्यकारी मंडळ, सगळं त्यांचेच कलाकार आणि अन्य बहुजन समाजातल्या इतर जातींना स्थान मिळत नाही, म्हणून आम्ही सगळेजण अशा रीतीनं लोकांना घेऊन त्या ठिकाणी दर्शनाला चाललेलो आहे आणि आपण यावं. प्रबोधनकार म्हणजे ठीक आहे, मी येतो. प्रबोधनकार ठाकरे, ते बोले नावाचे पुढारी आणि सगळा अस्पृश्यांचा समुदाय गणपतीकडे निघाला. आणि मग हे जे गणपतीचं मंडळ होतं अत्यंत जातीयवादी होतं, प्रचंडपणे जातीयवादाचं समर्थन करणारं हे मंडळ होतं. त्यांना हे मानवणं शक्य नव्हतं. त्यांनी पोलिसांचा फौजफाटा आणला. पोलिसांचा फौजफाटा आणून त्या सगळ्या गणपतीच्या भोवती हे सगळं पोलीस उभा केले आणि तेवढ्यात मग प्रबोधनकार ठाकरे, ते बोले आणि अस्पृश्यांचा गट त्या ठिकाणी आला आणि पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी अडवून त्यांना असं विचारलं की तुम्ही आज जाऊ शकत नाही. प्रबोधनकारांनी सांगितलं की आमचा गणपती आहे, आम्ही वर्गणी भरलेली आहे, त्याच्या पावत्या आमच्या जवळ आहे आणि असं असताना तुम्ही आम्हाला आत का जाऊ देत नाही. पोलिसांना बाजूला सारलं. प्रबोधनकार व्यासपीठावर गेले आणि विचारमंचावर प्रबोधनकारांनी भाषण करायला सुरुवात केली. प्रबोधनकारांनी जवळजवळ अशी धमकी दिली की जर 3 वाजेपर्यंत गणपतीची पूजा अस्पृश्यांच्या हातनं झाली नाही तर मी गणपतीची मूर्ती फोडून टाकणार आहे. अशा रीतीने धमकी दिल्यानंतर सगळेजण घाबरले आणि काहीतरी तडजोड करण्यासाठी, आजच्या भाषेत कॉम्प्रोमाइज करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसून बोलायचं ठरलं आणि त्याच्यानुसार प्रबोधनकार ठाकरे आणि ही सगळी मंडळी निघाली. पण त्यावेळेला दलितांचे जे मुख्य नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना बोलवण्यासाठी प्रबोधनकारांनी कोणाला तरी पाठवलं. अर्ध्या तासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, ब्राह्मणेतर चळवळीतली सगळी मंडळी आणि हे सगळे लोक दुसरे एक जावळे होते त्यांच्या घरी गेले. गणपती उत्सवाच्या कमिटीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर जावळे वेगळे आणि ज्यांच्या घरी मीटिंग बसली ते जावळे वेगळे. मग प्रबोधनकार ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर आणि ही सगळी मंडळी त्या जावळ्यांच्या घरी जमली आणि शेवटी असं ठरलं की थेट काही अस्पृश्य लोकांना तिथं जाऊन दर्शन घेता येणार नाही, पण त्यांनी फुलं तोडावीत आणि ती फुलं एका पुजाऱ्याच्या हाती द्यावीत आणि मग तो पुजारी जाऊन त्या गणपतीच्या पायावर ठेवेल आणि हे सर्वानुमते मान्य झालं. मग बाबासाहेबांचे त्यावेळेला एक मोठे कार्यकर्ते होते मडके बुवा नावाचे. आजही काही चौकांना मडके बुवांचं नाव देण्यात आलेलं आहे. मडके बुवा हे बाबासाहेबांच्या चरित्रातला
अत्यंत महत्वाचा ताकदीचा कार्यकर्ता होता. तर या मडकेबुवाने एका सार्वजनिक नळाखाली आंघोळ केली, फुलं तोडली, त्याचा एक गुच्छ तयार केला आणि त्या पुजाऱ्याच्या हाती दिला आणि पुजाऱ्याने तो गणपतीच्या पायावर ठेवला आणि अशा रीतीनं पहिला गणेशोत्सव सुरू झाला. म्हणजे तो गणेशोत्सव सुरू झाला. पण घटना अशी घडली की एका मडकेबुवाच्या हातून ही फुलं गणपतीच्या पायावर गेली आणि त्यामुळे आपला धर्म बुडला, गणपती आपला भ्रष्ट झाला, आपण बाटलो, आपल्या कार्यक्रमाला बेटाळ झाला, असं तिथल्या जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांना वाटलं. आणि या भिक्षुकशाहीनं काय केलं तर यांनी गणपतीचे कार्यक्रम पुन्हा व्यवस्थित पार पडले नाहीत. फार थोडी गर्दी जमायची आणि हा सगळा आजच्या भाषेत ज्याला आपण राडा म्हणतो, हे सगळं झाल्यामुळं तो कार्यक्रम काय फारसा यशस्वी झाला नाही. आणि हे जर दरवर्षी होणार असेल तर मग हे करण्यामध्ये काय अर्थ नाही, असं म्हणून त्या डॉक्टर जावळेंनी असं घोषित केलं की इथून पुढं दादरमधला गणेशोत्सव आपण बंद करूया. अशा रीतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे या दोघांच्या प्रयत्नांनी दादरमधला गणेशोत्सव बंद पडला. दादरमधला गणेशोत्सव बंद पडल्यानंतर लोक असं म्हणायला लागले की प्रबोधनकारांमुळे आपला हा गणेशोत्सव बंद पडला. म्हणून प्रबोधनकारांनी असं ठरवलं की आपण एक वेगळा सार्वजनिक उत्सव सुरू करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी एक वेगळा सार्वजनिक उत्सव सुरू करायचं ठरवलं. आता प्रबोधनकारांच्या समोर दोन पर्याय होते. म्हणजे मला असं वाटतं की एक म्हणजे बहुजनांचा एक उत्सव होता, तो म्हणजे आषाढी वारीचा उत्सव, आणि दुसरा म्हणजे एक नवीन उत्सव सुरू करणं. यातला जो पहिला पर्याय आहे, आषाढी वारीचा सोहळा अधिक ताकदीनं लोकप्रिय करणं, हा एक भाग, आणि दुसरा भाग म्हणजे नवीन एखादा उत्सव सुरू करणं. तर पहिलं म्हणजे आषाढी वारीच्या उत्सवामध्ये त्यावेळेला काही जातीयवादी प्रवृत्ती शिरलेल्या होत्या किंवा अन्य काही कारणांनी प्रबोधनकारांनाही फारसं त्या उत्सवाचं आकर्षण नव्हतं, कारण प्रबोधनकारांच्या घरी शाक्त परंपरा होती. त्यांची जे कुलदैवत आहे ती एकविरा आई. तर अशा रीतीनं प्रबोधनकारांच्या घरातच अनेक वर्ष शाक्त परंपरा आलेली आपल्याला दिसते. अगदी त्यांच्या पंजोबापासून आजोबापासून ते त्यांच्या घरात शाक्त परंपरा होती. आणि महाराष्ट्रामध्ये शाक्त परंपरेचं मोठं प्रस्थ आहे. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दुसरा राज्याभिषेक झाला, पहिला वैदिक पद्धतीनं झाला आणि दुसरा शाक्त पद्धतीनं झाला, तर ती शाक्त परंपरा प्रबोधनकारांच्या घरात होती आणि त्याचं दैवत हे तुळजाभवानी होतं. मग या तुळजाभवानीचा उत्सव सुरू करणं हा एक पर्याय असू शकतो, हे प्रबोधनकारांच्या लक्षात आलं. आणि मग प्रबोधनकारांनी ठरवलं की आपण तुळजाभवानीचा सार्वजनिक नवरात्र महोत्सव साजरा करायचा. आणि त्यानुसार त्यांनी दादरमध्ये 1927 साली हा सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचं आयोजन करायचं ठरवलं. आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बातमीदार या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये प्रबोधनकारांनी आपण नवरात्रोत्सव का सुरू केला याची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. ते असं म्हणतात की तुळजाभवानी ही क्षत्रियांची देवता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची देवता आहे आणि सगळ्यांना आईच्या दरबारामध्ये समान स्थान असतं, तसं समतेचं हे दैवत आहे आणि म्हणून आपण तुळजाभवानीचा उत्सव सुरू करायला पाहिजे असं प्रबोधनकारांना वाटणं स्वाभाविक होतं. आणि ती त्यांची भूमिका त्यांनी बातमीदारमध्ये स्पष्ट केलेली आहे. तर मग प्रबोधनकारांनी अशा रीतीनं सार्वजनिक नवरात्र महोत्सव आयोजित केला. आणि जेव्हा हा सार्वजनिक नवरात्र महोत्सव सुरू झाला तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांनी त्या उत्सवामध्ये ध्वज फडकावण्याचा मान हा अस्पृश्य समाजातले त्यावेळेला एक साळुंके नावाचे आमदार होते त्यांना दिला आणि त्यांनी तो ध्वज फडकावला. अनेक अस्पृश्य समाजातल्या भगिनींना त्यांनी सोबत घेतलं, त्यांच्या हस्ते देवीची पूजा केली आणि हा उत्सव सुरू झाला. म्हणजे सगळ्या जातीच्या लोकांना सहभागी करून घेणं, सगळ्या जातीच्या स्त्री पुरुषांना सहभागी करून घेणं हे प्रबोधनकारांचं तत्व या उत्सवामध्ये व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं. प्रबोधनकारांनी सगळ्यांना सोबत घेतलं, अनेक लोकांनी त्यांना मदत केली, मोठा मंडप टाकला आणि हा उत्सव सुरू झाला. या उत्सवामध्ये त्यांनी एका भाजी विकणाऱ्या सामान्य माळीनबाईला व्याख्यानासाठी आमंत्रित केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजी विकणाऱ्या या माळीनबाईनं अत्यंत सुंदर असं व्याख्यान तिथं केलं. म्हणजे बहुजन समाजाला जर संधी दिली तर त्या संधीचं तो सोनं करू शकतो हे त्यातून सूचित होत होतं. म्हणजे आजपर्यंत त्या मंडळामध्ये एका विशिष्ट जातीची माणसं येत होती, परंतु आता प्रबोधनकारांनी सगळ्या जातीतल्या स्त्री पुरुषांना संधी द्यायला सुरुवात केलेली होती आणि त्यानुसार या माळीनबाईचं पहिलं व्याख्यान झालं. त्यानंतर राजे उमाजी नाईक जे
रामोशी समाजातून येतात, त्यांच्या वर जे पोवाडा करणारे लोक होते, त्या पोवाडा करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी कार्यक्रमामध्ये आपला पोवाडा सादर करण्याची संधी दिली. आणि असे हे 9 दिवस अत्यंत भरगच्च सगळ्या जातीतल्या स्त्री पुरुष कलाकारांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा झाला. आणि मग शेवटच्या दिवशी मिरवणूक निघाली. आता ही जी मिरवणूक होती, या मिरवणुकीमध्ये कोण कोण होते? प्रबोधनकार ठाकरे होते, ते बोले नावाचे पुढारी होते, केळुस्कर मास्तर होते, आणि हे सगळे लोक देवीची मिरवणूक काढायला निघाले. पण पोलिसांनी सांगितलं की तुम्ही मिरवणूक काढू शकत नाही. का काढू शकत नाही असं यांनी विचारलं. तर ते पोलीस म्हटले की आजपर्यंत दादरमध्ये अशा प्रकारची मिरवणूकच निघालेली नाही आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची मिरवणूक काढू शकत नाही. आता हे लोक असं म्हटले की आजपर्यंत पोरगच झालं नव्हतं, त्यामुळे बारशाचा प्रश्नच नव्हता. आता जर पोरग झालं तर बारशाचा प्रश्न येणार ना. तसा आजपर्यंत असा उत्सवच नव्हता, तेव्हा मिरवणुकीचा प्रश्न नव्हता. आता जर आम्ही असं उत्सव सुरू करतोय तर मिरवणुकीला परवानगी दिली पाहिजे. आणि पोलिसांनी परवानगी दिली, मिरवणूक निघाली. यातले जे केळुस्कर मास्तर आहेत हे कदाचित गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर असावेत, ज्यांनी पहिलं शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलं, गौतम बुद्धांचं चरित्र लिहिलं, आणि अशाच प्रकारची अनेक चरित्र त्यांनी लिहिली. महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान या केळुस्कर गुरुजींचं होतं. ते केळुस्कर गुरुजी सुद्धा सोबत असावे. तर या सगळ्यांनी हा उत्सव आणि या उत्सवाची सगळी मिरवणूक सुरू केली. आणि त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिरवणुकीच्या कार्यक्रमामध्ये जे भाषण दिलं ते भाषण सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मिरवणुकीमध्ये भाषण दिलं. आता चांगदेव खैरमोडेंनी जे बाबासाहेबांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्या बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये सुद्धा हा प्रसंग आलेला आहे. द प्रिंटच्या एका बातमीनुसार चांगदेव खैरमोडेंनी लिहिलेल्या चरित्रामध्ये या सगळ्या घटना ह्या 1928 साली घडलेल्या आहेत असं दिलेलं आहे. ते काही असो, पण बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातली ही अत्यंत क्रांतिकारी घटना आहे. म्हणजे सार्वजनिक नवरात्र महोत्सव प्रबोधनकारांनी जो सुरू केला, तो सुरू करणं म्हणजे केवळ एका देवीचा उत्सव सुरू करणं एवढं ते मर्यादित नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील ती अत्यंत महत्वाची घटना आहे. एखाद्या सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप कसं असावं आणि त्या उत्सवातून कोणता विचार दिला जावा हे प्रबोधनकारांनी त्यातून आपल्याला सांगितलेले आहे. मग आज प्रबोधनकारांकडून आपण त्यातून काय शिकायचं? तर आज जरी आपण बघितलं तर गावोगावची सगळी गणेश मंडळ जर बघितली तर ती विशेषतः एकाच जातीचं वर्चस्व असलेली गणेश उत्सव मंडळ असतात. नवरात्र महोत्सव मंडळ सुद्धा त्याच पद्धतीने असतात. एखाद्या महापुरुषाचा सार्वजनिक जयंती उत्सव ह्या त्या महापुरुषाच्या जातीतली लोक साजरी करताना दिसतात. त्याच जातीतले कलाकार बोलवलेले दिसतात, त्याच जातीतले श्रोते असतात आणि त्याच जातींचं हे कडबोळ जमत राहतं आणि जात संघटनांचा प्रभाव यातून वाढत राहतो. तेव्हा प्रबोधनकार ठाकरेंचं बोट पकडून जर आपण आज हे सार्वजनिक उत्सव कसे साजरे करायचे हे जर शिकायचं असेल तर पहिली गोष्ट, आपण या उत्सवांमध्ये जे कार्यकारी मंडळ नेमतो, जे कलाकार आणतो, जो श्रोतोवृंद जमवतो, हे सगळे वेगवेगळ्या जाती जमातीतून आलेले स्त्री पुरुष असावे, हा प्रबोधनकारांचा विचार आहे. ज्या बातमीदारमध्ये हा नवरात्र महोत्सव का सुरू केला याची भूमिका प्रबोधनकारांनी स्पष्ट केलेली आहे, त्याच बातमीदारमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये जे जे काय घडतं ते आधी महाराष्ट्रामध्ये घडलेलं असतं. म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी जे पहिल्यांदा पुढं उभं राहिले ते लोकमान्य टिळक महाराष्ट्रातले होते. जातीयवादाच्या विरोधामध्ये बहुजनवादाचा यलगार ज्यांनी पुकारला ते महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचा सत्यशोधक समाज, छत्रपती शाहू महाराज आणि त्यांची ब्राह्मणेतर चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची चळवळ, या सगळ्या चळवळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा भारतामध्ये जे काही घडतं ते आधी महाराष्ट्रामध्ये घडतं आणि भारताला वैचारिक दिशा देण्याचे काम हे महाराष्ट्र करत असतो. प्रबोधनकार अशी अपेक्षा करतात की भारताला आणि संबंध जगाला जात्यंत घडवून दाखवण्याचं काम सुद्धा महाराष्ट्र करेल. जातमुक्त अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रच करेल आणि महाराष्ट्रातूनच सगळ्या देशाला याची दिशा मिळेल असं प्रबोधनकारांना वाटत होतं. हा प्रबोधनकारांचा आत्मविश्वास होता. त्यासाठी सार्वजनिक नवरात्र महोत्सव हे एक साधन होतं.
आज सुद्धा अनेक सार्वजनिक महोत्सवांना विकृत रूप येतं. काही वेळेला त्याचं जातीयवादात रूपांतर होतं, काही वेळेला धर्मांध विचार त्याच्यामध्ये घुसडले जातात आणि एक विकृती तयार होते. तर पण या सगळ्याला जर रोखायचं असेल तर आपल्याला पुन्हा प्रबोधनकारांचं बोट पकडावं लागेल. म्हणजे आपण जेव्हा एखादा सार्वजनिक उत्सव सुरू करतो तेव्हा त्या उत्सवामध्ये सगळ्या जाती जमातीच्या सगळ्या विचारधारांच्या लोकांना सहभागी करून घेणं आणि केवळ सहभागी करून घेणं नाही तर त्यांना तशा प्रकारची संधी देणं, त्यातून जात्यंताचा, समाज प्रबोधनाचा, समाज सुधारणेचा विचार लोकांच्या पर्यंत नेणं हे गरजेचं आहे. अनेक वेळा होतं असं की जे स्वतःला पुरोगामी मांडतात असे लोक अनेकदा अशा उत्सवांचं महत्त्व त्यांना समजत नाही. त्यामुळे असे उत्सव ते सुरू करत नाहीत किंवा त्याच्याकडे पाठ फिरवतात, पण त्याचा परिणाम लोकांपासून दुरावण्यामध्ये होतो. मला स्वतःला असं वाटतं की प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी जी माणसं होती त्या काळातली, ती अशा प्रकारच्या लोकांमध्ये राहून लोकोत्सव साजरा करून त्यातून नवा विचार मांडणारी होती. आणि म्हणून या माणसांचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. मला स्वतःला असं वाटतं की प्रबोधनकारांकडून शिकण्यासारखी जर गोष्ट कोणती असेल तर ती ही गोष्ट आहे की त्यांनी जो नवरात्र महोत्सव सुरू केला, त्याचं जे स्वरूप ठेवलं, त्यातनं जो विचार दिला, ते आज अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे प्रबोधनकारांची की जर तुम्ही एखादा उत्सव सुरू करत असाल आणि त्या उत्सवातून तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा विचार आणि आपला स्वतःचं वर्चस्व टिकवायचं असेल तर अशा उत्सवामध्ये आम्ही कदापि सहभागी होणार नाही. असे उत्सव आम्ही बंद पाडू आणि आमचे नवे पर्यायी उत्सव सुरू करू, हा प्रबोधनकारांचा त्यातून संदेश होता. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की अगदी लोकमान्य टिळकांच्या मुलांच्या गणपतीच्या वाड्यामध्ये सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी मोठं आंदोलन झालेलं होतं. त्यातही प्रबोधनकार सहभागी होते आणि शेवटी लोकमान्य टिळकांच्या मुलाला याचा प्रचंड त्रास होऊन श्रीधरपंत टिळकांनी भांबुर्ड्याला रेल्वे खाली आत्महत्या केली. आणि ते सुद्धा प्रबोधनकारांच्या आणि बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे मित्र होते. बाबासाहेबांच्या समता सैनिक दलामध्ये हे श्रीधरपंत टिळक काम करत होते. तेव्हा सांगण्याचा उद्देश काय आहे, ज्या सार्वजनिक उत्सवामध्ये अशा प्रकारची जात वर्चस्वाची भावना दिसते, ज्या सार्वजनिक उत्सवामध्ये अशा प्रकारचं सोवळ आणि इतर कर्मकांड दिसतं, त्या उत्सवाला आम्ही नकार देतो आणि पर्यायी उत्सव आम्ही सुरू करतो. हे प्रबोधनकारांचं म्हणणं त्यातून स्पष्ट होतं. म्हणून प्रबोधनकारांनी हा जो काही सार्वजनिक उत्सव सुरू केलेला आहे त्या सार्वजनिक उत्सवामधून आपण अशा प्रकारचा संदेश घेतला पाहिजे. आता प्रबोधनकारांनी जेव्हा सार्वजनिक नवरात्र महोत्सव सुरू केला तो काही काळ चालला आणि त्याचं लोण सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरलं आणि सार्वजनिक उत्सव प्रबोधनकार ठाकरेंनी सुरू केलेला आहे हे सुद्धा आज अनेकांना माहीत नसतं. म्हणजे एका बाजूला लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव सुरू केला तेव्हा राजाराम शास्त्री भागवतांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे असा सल्ला दिला होता की तुम्ही आषाढी वारीचा सोहळा सुरू करा किंवा आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. परंतु लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू केला. मुकुंदराव पाटलांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये या गणेशोत्सवाला त्या गणेशोत्सवामध्ये दिसणाऱ्या जातीयवादाला विरोध केलेला होता. महर्षी विठ्ठलरामजी शिंदेने सुद्धा या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा अभिजनांच्या मध्ये जी एक जागृती होत होती आणि त्याचा परिणाम ते इतरांच्या वरती वर्चस्व लादण्यामध्ये होत होता, त्याला काउंटर करणं, त्याला पर्याय निर्माण करणं ही त्या काळामध्ये सुरू होतं. म्हणजे कसं की जेव्हा इकडं राष्ट्रीय कीर्तनकारांचं प्रस्थ वाढत होतं त्याच वेळेला इकडं सत्यशोधक कीर्तनकार तयार होत होते आणि त्याच प्रक्रियेतून पुढं गाडगे बाबा आलेले आहेत आपल्याला माहिती आहे. इकडं त्यांनी मेळे सुरू केले आणि त्या मेळ्यांच्या मधनं जे मवाळ राजकारण करणारे लोक होते, न्यायमूर्ती रानडेंच्या सारखे, त्यांच्यावरती प्रचंड टीका करायला सुरुवात केली. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन या राष्ट्रीय चळवळीतले जे अनुयायी होते ते टीका करायला लागले. पण हे मवाळ राजकारण करणारे लोक त्याला काय फारसा प्रतिवाद करू शकत नव्हते. पुढे जेव्हा ते सत्यशोधकांवरही टीका करायला लागले तेव्हा सत्यशोधकांनी त्याला पर्याय असा छत्रपती मेळा सुरू केला आणि हा छत्रपती मेळा गावोगाव जाऊन लोकांच्या मध्ये जागृती करून तो लोकप्रिय केला. सावकारशाही, भिक्षुकशाही, पुरोहितशाही
या सगळ्यांच्या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम या मेळ्यांच्यामधनं होत होतं. अर्थात त्यात काही वेळेला फार टोकाची भूमिका घेतली जायची, पण ती त्या काळातली भूमिका म्हणून आपण समजून घेऊ शकतो. कारण आणि मर्यादा स्पष्ट आहे. पण जेव्हा तिकडं राष्ट्रीय कीर्तन तेव्हा इकडं सत्यशोधक कीर्तन, जेव्हा तिकडे अशा प्रकारचे मेळे तेव्हा इकडं सुद्धा छत्रपती मेळा, असं हे एकमेकांना पर्याय देणं चालू होतं. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आपल्या नवरात्र महोत्सवाचा पर्याय उभा केलेला होता. तर आपण प्रबोधनकारांच्याकडनं एक गोष्ट शिकली पाहिजे, ती अशी की जेव्हा आपण एखाद्याला पर्याय निर्माण करत असतो एका विशिष्ट कारणामुळे, तेव्हा आपला दुसरा पर्याय जो आहे तो तिकडं वाहत जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे कसं, गणेशोत्सवामध्ये केवळ एका जातीच्या लोकांना स्थान मिळते, त्या ठिकाणी जात वर्चस्वादी वृत्ती आपल्याला दिसती आहे. म्हणून आपण एक नवा उत्सव सुरू केला आणि त्या नव्या उत्सवामध्ये केवळ स्वतःच्या जातीची माणसं जर आपण पुढे आणत असू, त्यांना प्रतिष्ठा देत असू आणि इतर जातीच्या लोकांना त्याच्यामध्ये स्थान देणार नसू, तर त्याला काय अर्थ उरणार नाही. म्हणजे ती वृत्ती आपल्यातही असायला नको, हे प्रबोधनकारांचं म्हणणं होतं. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीतले जे काही लोक स्वतःच्या जातीची प्रतिष्ठा निर्माण करणं, स्वतःच्या जातीची दादागिरी प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न करत होते, त्याच्या विरोधात सुद्धा प्रबोधनकार लढत होते. आणि वेळोवेळी त्यांनी या ब्राह्मणेतर चळवळीला सुद्धा मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्यांना सांगितलेलं होतं की बाबांनो, तुम्ही त्यांच्या विरोधात लढता लढता त्यांची मूल्य स्वीकारू नका. म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी बातमीदारमध्येच एक अशी संघटना निर्माण करायला आपल्याला सांगितलेलं होतं की ज्या संघटनेमध्ये सगळ्या जातीच्या लोकांना स्थान असेल, सत्यशोधक समाजाचा पुनरुज्जीवन करणं, पुनरुत्थान करणं हे प्रबोधनकारांचं जीवित ध्येय होतं. म्हणून महात्मा फुल्यांवरती आणि सत्यशोधक समाजावरती त्यांनी जो लेख लिहिला, या लेखामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की या अशी एक संघटना आपण निर्माण करायला पाहिजे की जी संघटना अराजकीय असेल. म्हणजे ज्या संघटनेतला माणूस कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही, शिवाय त्या संघटनेतली माणसं ही सगळ्या जाती जमातीतली असतील, सगळ्या विभागातली असतील आणि सगळ्यांना त्यात प्रतिष्ठा असेल आणि ती सगळी माणसं मिशनरी वृत्तीनं काम करणारी असतील. अशी एक संघटना प्रबोधनकार उभी करू पाहत होते किंवा उभी करायला पाहिजे असा विचार मांडत होते. त्याची आज किती प्रस्तुतता आहे आपण बघू शकतो. कारण ही लोक जेव्हा प्रबोधनकारांच्या चळवळीतली लोक नंतरच्या काळात आपण बघू शकतो की प्रबोधनकारांची चळवळ जी ब्राह्मणेतर चळवळ होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3-4 जाती होते. एक म्हणजे कायस्थ होते, जैन होते, लिंगायत होते आणि मराठा होते. यातले बहुसंख्य मराठा लोक हे नंतरच्या काळात काँग्रेसमध्ये गेले आणि कायस्थ, जैन, लिंगायत यातले काही लोक हिंदू महासभा किंवा अन्य काही चळवळींमध्ये गेले. अर्थात प्रबोधनकार गेले नाही, कारण या सगळ्यांची मानसिकता प्रबोधनकारांना माहीत होती. हिंदुत्वाच्या नावाने भिक्षुकशाहीचं वर्चस्व लादण्याची पद्धत ही प्रबोधनकारांना माहीत होती आणि म्हणून प्रबोधनकार त्यामध्ये गेले नाहीत आणि त्या संघटनेवरती त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी टीका सुद्धा केलेली आहे. पण प्रबोधनकारांनी दुसऱ्या बाजूला जी संघटना सांगितलेली होती त्याची गरज किती आपण बघू शकतो. कारण जे राजकारणामध्ये गेले त्यांना आपली भूमिका उघडपणे मांडता आली नाही. केशवराव जोधे आणि सगळ्या मंडळींना परत काँग्रेसमध्ये स्थान मिळालं नाही. त्यांनी परत बाहेर आले, शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला, तोही फार काही चाललेला नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की प्रबोधनकार असं सांगत होते की बहुजनांचा जर उद्धार करायचा असेल तर सत्यशोधक समाजाचा पुनरुज्जीवन करावं लागेल, सत्यशोधक समाजाचं पुनरुत्थान करावं लागेल आणि ते करण्यासाठी राजकारणामध्ये न जाणारे सगळ्या जाती जमातीतले लोक एकत्र आणावे लागतील आणि मिशनरी वृत्तीनं काम करावं लागेल. ते करण्यासाठी त्या लोकांना एकत्र आणण्यासाठी हा सार्वजनिक नवरात्र महोत्सव होता. परंतु नंतरच्या काळामध्ये सार्वजनिक नवरात्र महोत्सवा पाठीमागचा प्रबोधनकारांचा विचार सुद्धा आपल्याला मागं पडलेला दिसतो. जसा आषाढी वारीचा उत्सव हा सुद्धा बहुजनांचा उत्सव होता आणि त्या उत्सवामध्ये नंतरच्या काळामध्ये जशी जातीयता शिरली, अगदी पालखी सोहळ्याच्या वेळेला अस्पृश्यांच्या दिंड्या घोड्यांच्या पुढे चालत होत्या, त्याच्यासाठी बाबा आढावांना आंदोलन करावं लागलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तेव्हा प्रबोधनकारांनी एखाद्या उत्सवामध्ये सगळ्या जाती जमातीच्या लोकांना सहभागी करून घेण्याचं जे सूत्र होतं, सोवळेओघ आणि कर्मकांडाच्या बाहेर पडण्याचं जे सूत्र होतं आणि उत्सवाकडे एक लोकजागृतीचं माध्यम म्हणून बघितलं पाहिजे, हा त्या पाठीमागचा जो विचार होता,
तो विचार आज अंगीकारण्याची गरज आहे. प्रबोधनकारांच्या बहुजनवादी हिंदुत्वाचा विचार स्वीकारण्याची गरज आहे. प्रबोधनकारांचा बहुजनवाद, त्यांचं हिंदुत्व, महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा प्रचंड अभिमान, या तीनही गोष्टी आज आपल्या महाराष्ट्रीय लोकांनी जर स्वीकारल्या तर मला वाटतं खऱ्या अर्थानं प्रबोधनकारांचा वारसा आपण पुढे चालवू शकू. यात सगळ्या महाराष्ट्राचं हित आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळेला सुद्धा प्रबोधनकार ठाकरे, बाबासाहेब आंबेडकर आणि अशी इतर सगळी मंडळी एकत्र येऊ पाहत होती. अर्थात बाबासाहेब नंतर लगेच गेले, पण लोक लढ्याकडे वळणं, लोकोत्सव साजरा करणं, लोकांच्या मध्ये राहणं, हे जे काय प्रबोधनकारांच्या कार्याचं आणि विचाराचं सूत्र होतं, ते सूत्र आज अंगीकारण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रबोधनकारांचा विचार हा लोकांच्या मध्ये नेणं, त्यांच्या उत्सवापाठीमागची जी भूमिका होती ती लोकांमध्ये नेणं, हे आजच्या काळामध्ये आपल्याला गरजेचं बनलेलं आहे. प्रबोधन नावाचं जे त्यांचं पाक्षिक होतं त्याला आता 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने प्रबोधनकार पेजवर महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पत्रकार सचिनजी परब सर, त्यांनी या प्रबोधनकार.com नावाची एक वेबसाईट केलेली आहे आणि त्या वेबसाईटवर प्रबोधनकारांचं सगळं समग्र साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण ते मोफत सगळं साहित्य वाचू शकतो. तर त्याच प्रबोधनकारांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठीची ऑनलाईन व्याख्यानमाला आपण आयोजित केली. या व्याख्यानमालेमध्ये आपण या सगळ्या अंगाने आपण संवाद साधला आणि प्रबोधनकारांचा सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करण्यापाठीमागचा त्यांचा जो विचार होता तो आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यासाठी आपल्याशी संवाद साधलेला आहे. मुळात गोष्ट अशी आहे की प्रबोधनकारांनी सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणं याचा अर्थ एका देवीचा उत्सव एवढ्या मर्यादित अर्थाने तो उत्सव नाही. त्या पाठीमागं मोठी विचार परंपरा आहे आणि त्या परंपरेची मुळं आपल्याला शोधावी लागतील. म्हणजे पंढरपूरच्या विठेवर असलेला पांडुरंग आणि तुळजापूरची तुळजाभवानी या लोकदैवतांच्याकडं, त्या लोकदैवतांच्या लोक उत्सवाकडं आणि मुख्य म्हणजे लोकांच्या मध्ये आपल्याला मिसळावं लागेल आणि तो विचार लोकांच्या मध्ये न्यावा लागेल. सगळ्या जाती जमातीच्या लोकांना एकत्र करणं हे प्रबोधनकारांचं सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या सूत्रानुसार आपण वाटचाल केली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की प्रबोधनकारांचा विचार लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि तो पोहोचवणं हेच आपलं ध्येय असायला हवं. प्रबोधनकार ठाकरे यांनी जे काही भरीव असं योगदान दिलेलं आहे इतिहासाच्या प्रांतामध्ये, त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत, त्यांनी इतरही इतिहास लिहिलेला आहे, त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर हे सगळं जे प्रचंड मोठं लिखाण प्रबोधनकारांनी केलेलं आहे, प्रचंड व्याख्यानं दिलेली आहेत, लोकांच्या मध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केलेली आहे, त्या स्पिरिटनं आज आपल्याला काम करण्याची गरज आहे. ती मिशनरी वृत्ती आज आपल्या अंगी बाणवणं गरजेचं आहे. प्रबोधनकारांच्या बहुजनवादामुळे त्यांना आयुष्यामध्ये खूप त्रास सोसावा लागला, आर्थिक ओढाताण झाली, अनेक वेळेला स्थलांतर करावं लागलं, मुंबईहून पुण्याला, पुण्याहून सातारला. नाटकाच्यासाठी त्यांना सगळा महाराष्ट्र पालथा घालावा लागला, प्रचंड स्थलांतर करावी लागली, आर्थिक ओढाताण झाली, कुटुंबाला त्याचा त्रास सोसावा लागला. पण एवढं सगळं करून सुद्धा बहुजनवादावरची त्यांची निष्ठा अबाधित राहिली. ती निष्ठा अबाधित ठेवणं जास्त गरजेचं असं मला वाटतं. ती राहावी एवढा आशावाद आपण व्यक्त करूया आणि या ठिकाणी थांबूया. नमस्कार, धन्यवाद.